ATS सेंटरचा ड्रायव्हर, ट्रेन ड्रायव्हर आणि ऑथोराइज ड्रायव्हर. इथून पुढे फक्त ATS ऑपरेटर आणि ड्रायव्हर तेच असतील. कस्टमरसाठी आपण कस्टमर. आता याच्यामध्ये तो सुरुवातीला आता व्हिज्युअल करतो. व्हिज्युअलमध्ये गाडीचे चारी साईडचे फोटो, चेसिस नंबरचे फोटो ते घेतल्यानंतर ANPR कॅमेरा आहे इथे मागे समोर. हा कॅमेऱ्यामध्ये नंबर रीड करणार. त्यानंतर ती गाडी पर्टिक्युलर गाडीच फक्त आतमध्ये घेऊ शकतो. ही मार्किंग आहे. इथून 7 मीटर आपला साऊंड मीटर ठेवला आहे आपण. साऊंडसाठी आपण डिस्टन्स 7 मीटरचा आहे. हा समोर स्क्रीनवरती पण टेस्ट दिसतात. इथे जे ऑपरेट करतो ते समोर मागे स्क्रीनवरती पण. स्लॉट घ्यावा लागेल. टायमिंग, त्या टायमिंगच्या आधी त्यांनी गाडी त्या पर्टिक्युलर ATSला घेऊन यायचं आहे. त्याच्यासोबत त्यांनी येताना RC, इन्शुरन्स, PUC म्हणजे जे व्हॅलिड डॉक्युमेंट्स आहेत ते इथे घेऊन यायचे आहे. त्यानंतर त्यांनी आल्यानंतर टोकन रूमला पहिले सबमिट करायचे डॉक्युमेंट्स ATSच्या टोकन रूमला. व्हिज्युअल होईल RTOच्या इन्स्पेक्टरसोबत. त्यानंतर त्या गाडीचं टोकन कटलं जाईल. टोकन झालं म्हणजे कसं ती गाडी ATS फॅसिलिटीमध्ये पासिंगसाठी ती मूव्ह होणार. त्यानंतर सगळ्यात पहिली गाडी येणार आपली. इथे बाहेर कॅमेरा आहे, NPR कॅमेरा आहे, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिव्हर कॅमेरा. त्या कॅमेऱ्यानंतर नंबर प्लेटचा फोटो कॅप्चर होणार. गाडी फर्स्ट स्टेशनला येईल. इथे सगळ्यात पहिला आपण टायर प्रेशर चेक करणार चारी टायरचं. त्यानंतर आपल्याकडे इथे साऊंड टेस्ट आहेत, हॉर्न नॉईज आणि एक्झॉस्ट नॉईज. त्या 2 टेस्ट इथे होणार. गाडी इथे एक मार्किंग केले आपण, त्याच्यापासून 7 मीटरवरती आपण हॉर्नचा साऊंड मीटर ठेवतो. त्यामध्ये साऊंड कॅप्चर करणार. त्यानंतर आहे PUC म्हणजे आपण इथं फक्त स्मोक डेन्सिटी चेक करणार. त्यानंतर ते कंप्लीट झाल्यानंतर गाडी येणार स्पीडोमीटरवरती. स्पीड टेस्ट होणार. याच्यामध्ये स्पीड गव्हर्नर लॉक जो 80चा स्पीड जो लॉक आहे त्याची टेस्ट या स्पीड गव्हर्नर त्याच्या स्पीडोमीटरला होणार. त्यानंतर इथला डाटा जो आहे ऑटोमॅटिक नेक्स्ट कन्सोलला जाणार म्हणजे नेक्स्ट स्टेशनला जाणार. या इथल्या 3 टेस्ट झाल्यानंतर बाय डिफॉल्ट गाडी सेकंड कन्सोलला येईल. ही इथे सेकंड कन्सोलला सगळ्यात पहिला आहे साईड स्लिप. यामध्ये गाडीचा टो इन टो आउट फक्त माहीत पडणार आहे. LCV म्हणजे लाईट व्हेकलसाठी सस्पेन्शन टेस्टर आहे. याच्यावरती दोन्ही याच्यावरती फ्रंट ॲक्सल आणि रेअर ॲक्सल दोन्ही वेळेस सस्पेन्शन चेक होणार. त्यानंतर थर्ड टेस्ट आहे इथे ब्रेक टेस्टर. याच्यावरती गाडी उभी करायची आहे, हे रोलर टायरला फिरवणार जेव्हा गाडी रन नाही करायची आपल्याला. इथे फक्त ब्रेक इफिशियन्सी आपल्याला चारी टायरची आपण घेणार. सेम कंप्लीट झाल्यानंतर इथला डेटा नेक्स्ट कन्सोलला पास होणार. या स्टेशनला 3 हे आहेत. हा जो आहे ब्रेक टेस्टर हा फक्त ऑटोसाठी आहे. ऑटोच्या फ्रंट व्हीलसाठी एक ॲडिशनल इक्विपमेंट आपण ॲड केलं आहे. ठीक आहे. इथला डेटा हा जो पीड बनवला आपण अंडरबॉडी इन्स्पेक्शनसाठी, गाडीचे अंडरबॉडी आहे त्यासाठी. इथे एक कॅमेरा आहे, समोर एक कॅमेरा आहे म्हणजे गाडीची अंडरबॉडी पूर्ण माहीत पडेल आपल्याला काय डॅमेजेस आहेत किंवा काय आहे. त्यानंतर स्टेअरिंग प्लेट डिटेक्टर इथे. यावरती फ्रंट व्हील आपण स्टेअरिंगचे ठेवणार. आपल्याकडे एक इक्विपमेंट आहे हे आपण स्टेअरिंगवरती फिक्स करणार. हा दोघांचा रिडिंग मॅच करून स्टेअरिंगचा प्ले माहीत पडतो इथे. ही इथली सेकंड टेस्ट आहे. त्यानंतर आहे प्ले जॉईंट. जेवढे पण आपले एक्सरसाइज जॉईंट्स आहेत ही प्लेट मूव्ह होते खालून पुढच्या टायरने. जॉईंट्स माहीत पडतील आपल्याला कुठे क्रॅक आहे का किंवा काय आहे जॉईंट्समध्ये. त्यानंतर आहे लास्ट हेडलाईट टेस्टर. इथे हेडलाईट हा हेडलाईट अलायनर आहे. आपण सगळ्या गाड्यांच्या याच्यावरती ऑटोमॅटिक हेडलाईट टेस्ट होते. हा मुव्हेबल आहे. पर्टिक्युलर गाडीच्या हेडलाईट्स ज्या आहेत बीम आपण फक्त लो बीम चेक करतो. याच्यामध्ये हाय बीम चेकची प्रोसिजर नाही आहे. सेम हेवीच्या गाड्यांमध्ये हेवीला फक्त सस्पेन्शन नाही आहे, बाकी ॲट इज इट सगळ्या टेस्ट सेम होणार हेवीमध्ये. So he's a technician. He will go under the body and he will check the underbody inspection in case of any damage or anything is there. So he will check it from inside and सप्लाय चालू ना. which all checks needs to be done there. Yes, yes. MCB ऑन कर. ठीक आहे ते मग फायनल टेस्टला दाखवून देऊ आपण. थांब साईड. जॉईंट्स बॉल जॉईंट्स आणि जे पण क्रॅक्स आहेत का खाली गाडी पुढे घ्या ना. चालू केलंय साईड. हां बस ते प्लेट्स मूव्ह होतात आहे. ओके साईड. LCV साठी 10 ते 12 मिनिटं आहेत. HCV ला 15 मिनिटं. हेवी सगळ्या टोटल सर आपल्याकडे आता इथे फंक्शनल ज्या टेस्ट आहेत त्या 9 आहेत आणि व्हिज्युअलच्या 28 पॉईंट्स आहेत. हेडलाईट
सगळ्यात शेवटला हेडलाईट आहे, ऑटोमॅटिक हेडलाईट. याचा लेझर आणि हेडलाईटचा बल्बचा जो पॉईंट आहे लेझर, तो आपण मॅच करून लो बीम चेक करतो फक्त याच्यावरती. त्याचा अँगल आणि त्याचा हे ठीक आहे ना. एक्झिट गाडी त्याला, त्यानंतर इथून डेटा सेंड झाल्यानंतर तो NIC ला अपलोड होतो. NIC म्हणजे त्याला एक 10 मिनिटांमध्ये त्याचा रिझल्ट कळतो. पास असेल किंवा फेल. पास असेल तर त्याला फॉर्म 38 म्हणजे सर्टिफिकेट मिळतं. फेल असेल तर फॉर्म 69 जो जनरेट होतो तो त्याचा रिझल्ट आपण सांगतो की कशामध्ये फेल आहे का. फॉर्म 38 जे सर्टिफिकेट आहे आणि टेस्ट रिपोर्ट जो आहे तो फॉर्म 69 आहे. फेलचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांना परत अपॉइंटमेंट घ्यावी लागते. फेलचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांना रिशेड्यूल म्हणजे रिटेस्ट करावी लागते. रिटेस्टसाठी त्यांना स्लॉट परत बुक करावा लागतो. सर्टिफिकेटची फी कॅन्सल करून टेस्टची फी त्यांना भरून परत द्यावं लागतं. त्याची फी किती असते? जी NIC ला अपलोड ते आहे ती बाय कॅल्क्युलेट तिथे होतं. सेंटर महाराष्ट्रात हो. झालेली आहे, त्या ठिकाणचा एक्सपिरियन्स काय आहे? आपल्याला आता लाईट व्हेकलला जे आहे 600 आहे. मग त्यांना ती टेस्टची फी त्यांना द्यावीच लागते. 600 रुपये. रिटेस्टला प्रत्येक वेळी यावं लागतं. सर्टिफिकेटचे 200 आहे, ते वन टाईम आहे. ज्यावेळेस त्याला फायनल सर्टिफिकेट मिळेल त्यावेळेसच ते करतो. हे झाले कारला. हां, सेम हेवीला 1200. एका याच्यामध्ये कसं आहे, एका शिफ्टमध्ये आपण 300 व्हेकल्स करतो. शिफ्ट वाईज आहे ते. शिफ्टवरती डिपेंड आपण किती शिफ्टमध्ये चालवतोय. 8 तासाची शिफ्ट. हो. हां, 4 लेन आहेत, 2 लाईट व्हेकलसाठी, 2 हेवी व्हेकलसाठी.